यालाही कारण आहे. उत्पन्न कमी झालं, व्यसन जास्त झालं. माणसं भिकारी का झाली? उत्पन्न कमी आहे, व्यसन जास्त आहे. माणसं लाचार का झाली? तर स्वाभिमान विकून जगायला लागली. माणसं मूर्खासारखी का वागायला लागली? तर फुकाट मिळालेली लक्ष्मी ही अनितीकडे नेत असते. कमी कष्टामध्ये पैसा मिळाला की तो अनितीला घेऊन येत असतो. माणसं म्हणतात ना, तो माणूस येडेवानी का वागतो, माझाटल्यावानी का करतो? तर पैसा फुकाट मिळाला. घामाचा जर पैसा असेल तर तो नीतीकडे नेतो, घामाचा. आणि कमी कष्टात जास्त असेल तर तो अनितीकडे नेतो. आणि कधी ध्यानात ठेवायचं, अनितीची लक्ष्मी तात्पुरतं समाधान देते, पण नीतीची लक्ष्मी कायमचं समाधान देते. तात्पुरती गाडी घेतील, बंगला बांधतील, सोनं वापर काही करतील, ते काही करतील, पण क्षणिक. एका वाक्यात धृतराष्ट्र आंधळा होता, निडाय का अनिती आंधळा होता. त्याच्या डोक्यात एकच खटकी होती, राज्य मिळावं ते फक्त मला, दुसऱ्याला नाही. आणि फुकाट मिळतही होत, त्याला देतही होते लोक. इतका नंगाट गडी आंधळा, तो म्हणला सुईच्या टोकावर मावेल एवढी देणार नाही. तर तुम्ही राज्याची भाषा का करता? इथं अनिती आली. गोपाल कृष्ण हात जोडतायत, 5 गावं घ्या, मिटून टाका, तू तुझं पाय, आम्ही पाहू. परिणाम काय? परिणाम डोकं जागेवर ठेवून ऐका. परिणाम खानदान संपली. खानदान संपली, टपरीला नाव नाही राहिलं. वाचलं का तुम्हाला कुठे अख्ख्या महाराष्ट्रात दुर्योधन पान स्टॉल? वाचलं का कुठं दुःशासन का ढाबा? बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का नाही. आणि कधी ध्यानात ठेवायचं, कौरवांचा नाश पांडवांनी केला नाही, कौरवांचा नाश त्यांच्या कर्मांनी केला आहे. आणि तुमचं माझं जे वाटोळं झालंय ते आपल्या कर्माने झालंय, याला देव जबाबदार नाही. याचं कारण या आंधळ्या धृतराष्ट्राचं राज्य अनितीचं होतं. आणि महाराज नीतीला वागणारा विदूर या पठ्ठ्याने उचकून दिला. जगाच्या पाठीवर नीती जर कुणाकडे असेल तर ती फक्त विदुराकडं. विदुरानं नीती सांगितली तर त्या ग्रंथाचं नाव विदुर नीती झालं. पण ह्या आंधळ्यानं तो नीतीला सांगणारा उचकून दिला. आणि जेव्हा राज्यातून नीती जाते तेव्हा अधोगती येते. गेला विदूर. ज्या वेळेस घरांमध्ये सासू सासऱ्यांचा तळतळाट होतो तेव्हा घराला उतरती करा लागते. जेव्हा शेतकऱ्याच्या दारातून गाय कत्तल खाण्यात जाते तेव्हा शेतकऱ्यावर कर्ज काढून आत्महत्या करायची पाळी येते. जेव्हा हुंड्यासाठी एक निष्पाप सून जाळली जाते तेव्हा त्या घरातली नीती जाते आणि अनितीनं घर बर्बाद होतं. जी माणसं 20-20 लाख रुपये भरून नोकरीला लागलेत त्यांना किती पगार असू द्या समाधान नाही, कारण भरले तेव्हा लागलेत. 10 लाख भरलेत आणि 1000 रुपये पगार घेतात. अरे बावल्या 10 लाखाचं याच 22,000 आहे. तुला अक्कल येईल का? रिटायर झाले काही, परमनंट झाले नाही. तुम्ही मला महाराष्ट्रात असा एखादा माणूस दाखवा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. एखाद्याचं नाव सांगा चला. कधीच घडणार नाही. का? ती नीती आहे का अनिती आहे? तुम्ही आजारी आहे का? मग कीर्तनाला दरिद्रेवानी काय बसले तुम्ही? काय पॉझिटिव्ह निघाला का?
तुम्ही मी भाग्यवान आहे, दुसऱ्या लाटेतून वाचलोय. दुसऱ्या लाटेतून वाचलोय. महाराज, तुमचा माझा आता जन्म नाही आहे, हा पुनर्जन्म आहे. का पण महामारीतून वाचलोय. हसत हसत जगा. हॉस्पिटल विकत घेणारे गेले, डॉक्टरच गेले तर हॉस्पिटल कोण चाली. हॉस्पिटल विकत घेणारे गेले, डॉक्टर महिन्यानं ठेवणारे गेले. पुढे जाऊन सांगा, डॉक्टरला काट्यात घालून वजनात नाही इतक्या नोटा देणारी लोक होती, गेली. पुढे सांगा, यमानं जर लाच घेतली असती तर यांनी चेक यमाला पाठवला असता, बाप खाली आणला असता. पण यमानं लाच घेतली नाही. ध्यानात ठेवा बसलेली माणसं. गाईला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, वार करायची केलेली सेवा आणि काळ्या आईची केलेली सेवा कधी वाया जात नाही. आपण कधीतरी गाईला पाणी पाजलंय, कधीतरी आपण तुळशीला पाणी घातलंय, कधीतरी आपण वारकऱ्याच्या पाया पडलोय, कधीतरी आपण कीर्तनकाराच्या पायावर वाकलोय. ते पुण्य आपल्याला 2021 ला काम आलं. यावर तुमचं मत काय? गॅरंटी नाही. हसत हसत जगा, हसत हसत जगा. आता भांडणं करण्यात मजा नाही, आता गळ्यात हात घालून फिरणं गरजेचं आहे. मारामारी नाही. गेले आता ते दिवस. क्षणिक आहे. उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही. हेच होतं का नाही? हो, देवानं GR काढलाय. खोकला का ठोकला, खोकला का 3.5 लाखाला ठोकला. काही लोक खोकला दाबून मेली पण खोकली नाही, मेली. छत्रपतींना खाली पाठवण्याचं कारण काय? कुणाच्या खांद्यावर हात न ठेवता स्वतःच राज्य स्वतःच आपण करणारी पहिली विभूती छत्रपती. का पाठवलंय खाली तुम्हाला? शेतकऱ्याला काय? शेती करायला पाठवलंय. व्यापाराला व्यापार. पैलवानानं व्यायाम केला पाहिजे, पखवाद्यानं पखवाद वाजवला पाहिजे, गायकानं गायन केलं पाहिजे, कीर्तनकारानं अभ्यास केला पाहिजे, केला पाहिजे. केला अभ्यास करीत नाही, फेटा बांधायचा नाही. तुम्हाला पाठवलंय. पैलवानानं व्यायाम केला पाहिजे, उपकार करीत नाही. हा विद्यार्थ्यानं अभ्यास केला पाहिजे. 4 वेळा MPSC नापास होते, मी म्हणतो 5 वेळा होते. चल, काय फरक पडला? नापास झालेला काय फरक पडला नाही, पण पास झाल्यावर लाल दिवस आहे. मग लाल दिव्याची नोकरी लागत असेल तर थोडा त्रास काढायला काय हरकत आहे? काय हरकत काय? जर तुम्हाला फायदाच होत असेल तर एक वाक्य सांगा, जी दगड घाव सहन करतात तीच दगड मूर्तीला कामा येतात. घाव सहन करायला काय हरकत आहे? जर चांगलं होतच असेल, छाती योग्य आहे, उंची योग्य आहे, तब्येत योग्य आहे, पोलीस भरतीत जर जात सिलेक्शन होत असेल तर रोज 5 किलोमीटर पळायला हरकत का? तुमचा प्रॉफिटच जर होत असेल. आणि जीवनामध्ये हेच नोकऱ्या करण्यात काय? रिटायर झाले, काही परमनंट झाले नाही. पोरं लग्नाला आलेत, बापाला पगार नाहीत. असे कितीतरी बाप आहेत. माझ्या पुढे बसली ठाता, मी नाव सगळं सांगतो. काय 40% विना अनुदानीचे शिक्षक फुल पेमेंटच्या आत रिटायर आहेत. 5 वर्षापूर्वी 20 मिळाले, गेल्या वर्षी 20 मिळाले. किती झाले? 40. आता राहिले किती? 60. काही झालं तर 10 वर्ष मिळत नाही. आणि ते आता 42चे. म्हशी बाजारले असते तर 150 रुपये रोख मिळाले. म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्यात बुट चाटून जगायचं नाही, बुट पॉलिश करून जगायचं. तुम्ही बधीर होईल आणि तुम्हाला काय? तुम्ही आता माझ्या पुढे बसले का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा. कलियुगात खरं बोलायचं नाही कुणी. एखादा जर म्हणलं ना बैल गाभण आहे तर आपण म्हणायचं त्याच्याच दुधाचाच आहे. बैल गाभण नाही, बैल जन्मला रात्री. ऐका कलीचे महिमान असं जाती
असा मोकळा झाला. 1.5 वर्ष प्रॅक्टिसच कुठं राहिली. 80% भजने हरिपाठ इसरले. 40% कीर्तनकारच हरिपाठ इसरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करून काय करायचं. 40% माळकऱ्यांनी माळा काढल्या. कोणीतरी झक मारली. अंडे खाल्ल्यावर कोरोना होत नाही. वांगे दिले सोडून हा ना अंडे. कुठली मंडी आली अंड्यावर. वांग 20 रुपये किलो तर अंड 13 रुपयाला येत. बरं ते माल काढीत नव्हतं. ही खुडीची काढा काढा तुम्ही गेले आम्हाला कोणी काढा 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 तुमचाच आधार आहे आम्हाला. काढा काढा इस्टेटीला का आग लावी त्या का काढा काढा. तुम्हाला माहित नाही का आपल्या सोनाला 3रा महिना आहे तुम्हाला नातू पाहायचा नाही का काढा काढा. काढली. टीव्हीला पट्टी आली. मालकऱ्यांना 5,000 मिळणारे घातली. काढली बिल घातली. पण 3री लाट ही फक्त माळा काढणाऱ्यांसाठीच असते. ह्याला काढायची माळ. कोणी नवीन आणायचं काहीतरी. अंडे खाणे कोरोना होत नाही. कोरोनाला एकच औषध मन खंबीर ठेवा. बस दुसरं औषध नाही. गोळ्या घेऊ नका आणि काहीच घेऊ नका. माइंड इज द बेस्ट ब्रेक ऑफ ए मॅन बॉडी. आणि एवढी माणसं स्टेजवरची खाली बसलेली मला उत्तर द्या. उभ्या महाराष्ट्र मास्क वापरितो. उभा महाराष्ट्र सॅनिटायझर वापरितो. उभा महाराष्ट्र साबण वेगळे वापरितो. रस्त्याच्या कडेचा भिकारी एखादा पॉझिटिव्ह निघलेला मला दाखवा. का एकट्या राहू नाही तर अंगणवाडीत राहू. पण का त्याचं उत्तर आहे त्याचं मन खंबीर आहे. त्याला काय दुष्काळ पडला आणि लॉकडाऊन नाही झालं त्याला काय गेलं झोपला. टेन्शन फ्री. हे मासे धरणारी माणसं अख्या रात धरणात. का होईल. 15 दिवस झाले अख्खा संसार बैलगाडीत घातलाय आणि ऊस तोडायला गेले. ए राहिला कुपी आहे. कुपी आहे. लाईट नाही. पाणी स्वच्छ नाही. ए पाणी स्वच्छ नाही. 12 कोणाचं चालू असलं तर आंघोळ आहे. साबणाची गाठ नाही. 8 महिन्यात निगेटिव्ह आहे. ऊस तोडून इथं प्रत्येक अवयवाला सेपरेट साबण आहे. जेवढे अवयव तेवढे साबण आहे. हा साबण इकडे लावायचा नाही. हा इकडे लावायचा नाही. हा इकडे लावायचा नाही. हा इकडे लावायचा नाही. आणि एवढे साबण लावून माणसं पॉझिटिव्ह आहेत. याचं कारण मन खंबीर नाही. अरे काय व्हायचं ते होईल. भगवंत मला सांभाळणार आहे. निगेटिव्ह विचार करायची काय गरज. कोणी नवीन काढायचं. सुरुवात आधी कोरोनाची. काढा प्या काढा काढा. कोणी डोकं वापरलं. काढा प्याल्यावर कोरोना होत नाही. कुठले काढ्या. तो काढा इतका खतरनाक आला महाराज. इकडं प्याला इकडं आग. इकडं प्याला इकडं आग. इकडं प्याला. हा नको नको. म्हणजे कोरोना राहिला बाजूला मुळ्यातच उठलं. काय करा. अरे जगातल्या सगळ्या रोगाला एकच औषध. मन भजनात गुंतवा. मन खंबीर करा. कशाला अटॅक कशाला. आणि कोरोना झालेल्या माणसाला आधार दिला पाहिजे. आपण आधार नाही दिला महाराज. एक वाक्य सांगा तुम्हाला. यम त्रास देणार नाही एवढा त्रास कोरोना झालेल्या घरच्यांनी दिलाय. आणि ती माणसं कोरोनानं नाही गेली. मानसिक टेन्शन न गेली ती. काय आज्ञा. काय आज्ञा. सगळे सुशिक्षित लोक आहेत. कळलं ना आपल्याला. जरा विचार करा. सगळे डॉक्टर बिक्टर इंजिनियर शिक्षक पुढारी बिडारी लोक ऐका. कोरोनाच्या संपर्कात गेल्यानं कोरोना होत नाही ही कुणीतरी कुणाला तरी सांगायला लागत होतं. कारण प्रत्येकाचा ह्युमिनिटी पॉवर वेगळा आहे. ॲबिलिटी ऑफ ए थिंकिंग पॉवर इट डिफरन्स एव्हरी मॅन. ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरंट.
बॉडी इज सेम बट ह्युम्युनिटी इज डिफरंट. प्रत्येकाचा ह्युम्युनिटी पॉवर काय. त्या माणसाला वागणूक दिली, तो बसला तिथं बसायचं नाही. काय याला अर्थ आहे का? कशाला झक माराय नोकऱ्या करायच्या, शर्टिंग करू करू नोकऱ्या करायच्या ना, आखलीच्या 5 पट पगार घ्यायचा. घेताना तरी लाज वाटली पाहिजे ना आपल्याला, का आपण पगार का असा घेतोय. हे लोकांना समजून सांगण्याची गरज होती. काय त्यानं हात लावला, हात नाही लावायचा, तिथं हात नाही लावायचा. तो तिथं बसला, बसायचं नाही. त्याच्या गाद्या पेटवल्या लोकांनी, तो गादीवर झोपला. तो पेटवलेत का नाही, त्याला कोंडून घ्यायचे, खिडकीतून चपात्या द्यायच्या. राम वनवासाला गेला 14 वर्ष, तर सीता घेऊन गेलता. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं डोकून पाहिलं नाही, भामटीनं डोकून. उडकी खिडकीतून पाहती, झोपलाय का, झोपलाय. झोपू दे, झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय, झोपू दे. हा विनोद नाहीये महाराज. आपलं कीर्तन कीर्तन नाहीये, एनर्जी आहे. हे कीर्तन कीर्तन नाहीये, बसणाराचा एनर्जी. तुमच्यात एनर्जी आली. 6 महिन्याचं दुखणं गेलं 10 मिनिटात. अजून 1 तासात तुम्ही पुरे फ्रेश व्हाल. माणसाला एनर्जीची गरज आहे. कुणी आधारच दिला नाही. हॉस्पिटल मधले कार्ट्याने गोळ्या फेकून दिल्या, घे गोळी. फेकले तो म्हणला इतका पापी आहे मी, मेलो. बरं भेटायला जाणारी माणसं इतके नालायक, त्यांनी आधार द्यावा का नाही. पेशंट आहे, तो खाटावर पडलाय, नळी लावली ऑक्सिजनची. हा नालायक. मग एखाद्याने म्हणायचं काय होतंय, कस काय, स्कोर काय. म्हणजे तो क्रिकेट खेळत होता, त्याच्या मागून पडून नळी घातली, ती आऊट झालंय. आणि हा काय विचारितोय, स्कोर काय. बरं ते शेजारी जे बसले त्याला झक मारायची, कमी आहे बा 17. आणि तू काचातून पाहतो याच्या 17 काय स्कोर. मग यानं म्हणायचं जास्त नाही. हा नालायक काय म्हणलं माहिती, इतका इतका अवघड आहे. 17 म्हणले हो, अवघड आहे. आमच्या पाहुण्याचा 9च होता. तरी पाहुणा तोवर हा गेलाय मी. अरे माणसांना आधार द्या, आधाराची गरज आहे. दुःख भोगलंय बसणारांनी, 2च मिनिटात मुद्दा मांडीतून पुढे जातो. 50 वर्षात लोकांनी एवढं दुःख पाहिलं नव्हतं. एवढं दुःख 3 महिन्यात पाहिलंय. स्टेजवर बसलेले सगळी माणसं, माझ्या सगळं, प्रत्येकानं एक माणूस गमावलाय. कुणाची तरी आई गेली, कुणाची तरी बाप गेलाय, कुणाचा तरी भाऊ गेलाय. पण टाळकरी भजने महाराज मंडळी ध्यानात ठेवा. जाऊ द्या, प्रत्येक माणूस जाणार असेल, पण तो कसा गेलाय. अंत्यविधीला माणसं नाही, जाळायला माणसं नाही, स्वतःचा मुलगा पाणी पाजायला नाही. महाराज कुलप उघडायला माणसं राहिली नाही काही घरांमध्ये. कुलप उघडायला आई बाप राहिलेत, मुलगा गेलाय. गेला मुलगा. ज्या झाडाच्या सावलीला आयुष्य काढायचं होतं ते झाडाच मुळासकट उपासलाय. बायको पाणी पाजाय, बायको अंत्यविधीला नाही, मुलगा पाणी पाजायला नाही, भाऊबंद जाळायला नाही. अरे पिंड दान नाही. एका माणसानं 50 अंत्यविधी 3 महिन्यात पाहिलेत. पाहिले नाही. मग एवढं भयानक चित्र देवाने शिकवलं तरी लोक विचार करीत नाही. काय बसणाऱ्या माणसांनी बदल केला वागण्यात, मला सांगा. काय बदल केला. देवाने तुम्हाला जर चांगला झटका दिलाय तर आपण आपल्या वागण्यात बदल करावं. हे तर निश्चित आहे ना, हे तर निश्चित आहे ना, हे तर निश्चित आहे ना. मग तुम्ही मी काय बदल केला. आई गेली, वडील गेले, भाऊ गेले. अरे 1.5 महिन्यामध्ये सरकारनं थोडे लोक मोकळे सोडले. कोरोना नावाची वस्तू सुद्धा लोक विसरून गेले. ज्यांच्या घरातला माणूस गेलाय तेच विसरले. जगाचं काय घेऊन बसले. किती माणसं बघ. याला एकच कारण आहे महाराज, धुंद झाली माणसं. पैसा कामा येत नाही, संपत्ती कामा येत नाही, सत्ता कामा येत नाही,
ऐश्वर्य कामा येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात नाही. विसरली लोक. अरे जिचा नवरा गेला ती विसरली घेणार नाही तिच्या, गेला बाप्याचा बाप. 13 दिवसाच्या आत 2 गुजीरवाणी मुलं घेऊन सुनबाई बापाच्या घरी निघून गेले, असे किस्से आहेत. काय माणसांमध्ये बदल झालाय, काय सांगा मला. काय बदल होणं काळाची, काय बदल. कशाला भांडणं असावं, कशाला बांधावरून भांडण असावं, कशाला जमिनीवरून भांडण असावं, कशाला ग्रामपंचायतीच्या फारतीवरून भांडण असावं. अरे का असावं भांडण, का असावं हे, का असावं. कपाट भर नोटा ज्यांच्या घरात होत्या त्यांच्या घरात कपाट उघडायला माणसं राहिली नाहीत. का भांडण असावं, का असावं भांडण. जमीन जाग्यावर राहणार आहे. बैलगाडी भावाची वावरातून गेली, काय एवढं विशेष झालं. त्याला बैल खाली घालतो, मोटरसायकलवर चालला, ट्रॅक्टरने हॉर्न वाजवला, त्याला गच्ची धरून आणतो. एखाद्याने लाईट दिली त्याला अरे इतके किरकोळ मारामारी का असावा. जर जीवन क्षणिक आहे, शिकलोय का नाही आपण. शिकलो. एकटा जळत होता रे, एकटा जळत होता, तर जाळणाऱ्याने 1500 रुपये घेतले. पण 500 एकर जमिनीचा मालक, त्याला एकुलता एक पोरगा पेटवायला नव्हता. काय बदल केला आपण. उलट कोरोना झाल्यापासून लोक जास्त दारू प्यायला लागले. ज्या गावाला 6 ड्रम लागत होते त्याला 18 ड्रम लागतात आता. सॅनिटायझर वाणी लोक दारू प्यायला लागली. कुठेही आपण. हा विनोद नाही. जग बदललं नाही तरी चालेल, पण माणूस बदलणं गरजेचं आहे. बदलून घ्या, भांडणं कमी करा. मारामारी करायला काय लागतं. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो इंदुरीकरला भोकस, भुकशील लो. बॉक्सायला काय लागत, पण तू 3 लाख खर्चितो कवा. तू तर जेलमध्ये राहणार आहे, मग 3 लाख काय 10 वेळा वापरतो का. अक्कल असू दे ना. हा विनोद आहे. पाया पडतो तुमच्या. व्यक्ती गेली तरी चालेल, धर्म टिकला पाहिजे. काय धर्म कळाला आपल्या लोकांना, काय धर्म कळाला. बसलेली माणसं जरा डोक्याला ताण द्या. आई गेली, आईचा एकुलता एक मुलगा गेलाय, बापाचा एकुलता एक मुलगा गेलाय. त्या आई बापाला आधार देणं सुनाचं काम आहे. पण 13वा होण्याच्या आज सुनबाई पोरग घेऊन गेली बापाच्या घरी. उलटा तिच्या बापाने फोन केला, हाती फोडून घ्या, आम्हाला दुसरं लग्न करायचंय. कोणला केलेत मागच्या आठवड्यात. कोण मरतो रे कोणासाठी. किस्सा गरम आहे त्यावर जग खरं आहे, आणि मनगटात ताकद आहे तोपर्यंत सगळं सत्य आहे. मनगटातली ताकद संपली, संपलं काम. धर्म टिकवा. काय धर्म कळतो आपल्याला. शिवाजी महाराजांची नावं आपण पानाच्या टपरीला दिलीत. इतके हलकट विचार आहेत आपले. संत तुकाराम पोल्ट्री फार्म, संत तुकाराम पोल्ट्री फार्म. तुकाराम महाराज अंडे पाहत होते. माऊली धाबा. आजपासून आमदार आहेत, पाया पडून सांगतो, इंदुरीकर मरल तरी तुम्हाला आपली आठवण येईल. माझ्या आयुष्यात मी फक्त एकच करतो, महाराज खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. जो उठवतो तो मला घोडा लावतो, पण मी खरं बोलतो. दारुडे म्हणते आम्ही किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जातं. मग बापाचं काही जात नाही, पण तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. पुरी म्हणते आम्ही पळून जाऊ नाही तर लफडं करू, इंदुरीकरचं काय जातं. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने ते प्यार किया ही नाही. मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेले तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. चांगली बंगल्यात झक मारित होती, शेंबड्या कार्ट्याच्या नादी लागली, टोळीची मुकादम झाली. कांदे लावून 9,500 रुपये एकर. संपली ना माणसं. आजपासून एक फायनल करायचं महाराज, शुरांची आणि संतांची नावं टपऱ्या टोपऱ्याला द्यायची नाहीत.
हा आपल्या धर्माचा डायरेक्ट अपमान आहे. तुमचं काय मत आहे? कारण समजा एका मिनिटात आपल्या धर्माला त्याग आहे. त्याग. आपल्या धर्मात भाषण नाही आहे, आपल्या धर्मात त्याग आहे. राज्याचा त्याग तेव्हा राम. त्याग आहे राज्याचा. उद्या गादीवर बसायचं, राज्याभिषेकाची तयारी झाली. उद्या गादीवर बसायचं आहे, राज्याभिषेकाची तयारी झाली. अरे जो राजा गादीवर बसणार होता तोच राजा वल्कले नेसून वनवासाला गेला. त्याग केला. राज्याचा त्याग, आईचा त्याग, बापाचा त्याग, भावाचा त्याग, अयोध्येचा त्याग, वशिष्ठ ऋषीचा त्याग तेव्हा राम. आणि आम्ही रामाचं नाव कुठं दिलंय? श्रीराम कुल्फी. म्हणजे प्रभू रामचंद्र बर्फ चुकीत होता. 400 एकर जमीन दान, तुकोबरायचा त्याग. बोटातलं रक्त भावानी मातेला दिलं, स्वराज्य स्थापन केलं, त्याग आहे. साडूचं नाव दे टपरीला, मिवनी बिअर बार दे. प्रियशीचं दे ना, स्मार्ट पीस पान स्टॉल दे. पण पाया पडतो धर्म वाचवा. काय मत आहे तुमचं? धर्माची पाल, धर्माची पाल, धर्माची धर्म जर वाचला तरच जग वाचेल. वाक्य पटतंय का पहा? आणि काय वाचवणं गरजेचं आहे आज? धर्म. आता आम्ही एवढे वर जीव काढलो, माणसं भरमिष्ट झाली, राहिली नाही माणसं. वाचन संपलं. पेपर वाचणाऱ्यांची 60% संख्या कमी झाली. जे 10,000 पेपर लागत होते तिथं फक्त 3,000 पेपर लागतात. पेपर वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली, पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली, आणि चांगलं सांगणाऱ्यांची संख्याच राहिली नाही. राहिलं नाही. प्रत्येक माणसाच्या हातात 7,000चं खोकडं आलंय. आणि हे मोबाईल हे देवाचं रौद्र रूप आहे. कधीच चांगलं नाही त्याच्यावर. काय पाहता? कोणी उठायचं आणि ते खोकडं घ्यायचं. येडे बाबलीत, मुरीत, तुरीत, कपाशीत. लघवीला आला, चैन सुद्धा खोलली नाही, बुटात पाणी गेलं पण मोठं चाललं आहे का? आणि त्याच्यामुळे काय झालं एका मिनिटात सांगू. एक मोबाईल मुळे डोळे गेले. काय मत आहे तुमचं? 70चं म्हातारं बिगर चष्म्याचं वाचित आहे. ज्युनियर केजीला 2 टीचर दिसतात. 2 टीचर जाड काचाचा चष्मा घालतो ते. आणि ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कश काय? टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कशी काय? त्याला 4 दिसत. गेलेत का नाही डोळे? एक बोला पाठापाठ लहान रे बोरा बैठे बैठे सावधान. सावधान काय माहिती? 3 वर्ष. कितीला आहे तू? ए बरे कितीला आहे तू? तू टी शर्ट वाला कितीला आहे? अरे तूच खाली बस, खाली बसून सांग कितीला आहे? 8वीला? तू 7वीला गेला तर? ऑनलाईन क्लास चालू आहे. करतो का क्लास करतो? मॅडम डिलीट करतात आणि गाणे ऐकतात का? असं काय आलंय? विनोद नाही महाराज, 40 पोरांमधले 4च पोरं ऑनलाईन जॉईन आहे. अजिबात पोरं करीत नाही काय. आणि 9 वाजता मोबाईल घेते बापाचा, आणि बापाला विचारलं तुमचा मोबाईल हो? क्लास.
रात्री 11 वाजेपर्यंत. गुरुजी 9ला झोपलाय. पोरींच्या आयांना विचारा ना, तुमचा मोबाईल लागत नाही? गुड्डीचे क्लास. आणि गुड्डी सारखी स्टडी करते, सारखी स्टडी करते. गुड्डी भांडे घासत नाही, गुड्डी कपडे धुत नाही, गुड्डी कपड्याला घड्या घालत नाही, गुड्डी चपात्या करत नाही. गुड्डी सारखी स्टडी करते. अहो गुड्डी स्टडी कुठं करते? वरच्या मजल्यावर. पाहायला गेलं गुड्डी नाही, स्टडी नाही. गुड्डी गेली पर्यावरणाचा अभ्यास करायला. खरंय का खोटंय? सरळ बसायला आलेले बोर पटकान आणि बोला, तुम्ही ऑनलाईनला क्लास करत नाही. करेक्ट. पण गाणी ऐकल्याशिवाय घ्या. आणि आता पटापटा उत्तर द्या. मोबाईल मुळे मी म्हणतो तर डोळे गेले की नाही? जोरात बोला. डोळे पटापटा बोलायचं. आता बाकीच्यांनी बोलायचं नाही कोणी. डोळे गेले, कंबर गेली, मेंदू पटा फास्ट मध्ये. डोळे गेले, कंबर गेली, मेंदू गेला, मित्र गेले, नातेवाईक गेले, संवाद संपला. आणि मोबाईल मुळे झोप गेली. झोप नाही. मोबाईल वापरणारे आवडली झोपती नाही. काय त्यांनी टिटवीचे अंडे खालीत का काय? झोपती नाही. आता कीर्तन जरी चाललं ना तरी काही नालायक खाली डोकं चालू द्या. म्हणजे आपण जीव काढायचा. पोरांनो, मेंदू गेला, मित्र गेले, झोप गेली. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू. तुम्ही बोलायचं ना, त्यांना बोल द्या. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू. पटापटा बोला. क्वार्टर सुरू केली. क्वार्टर प्यायल्यामुळे झोप आली. क्वार्टर प्यायला काय लागतात? पटापटा बोला. पैसे. पैसे मिळवत्यानं चोरी सुरू केली. चोरी केली. दारू प्याला. भारी मोबाईल घेतला. करेक्ट. भारी मोबाईल घेतला. गेम खेळायला लागला. करेक्ट. गेम खेळता खेळता ऍप सापडला आणि ऍपवर दुस्ती झाली. कुणाशी? पुरीशी. करेक्ट. बोला. बोलायला आला रे पोरं पटकन. त्यानं पोरगी पाहेल नाही तरी तो कामाला. जोरात बोला. कामाला लागला. तिनं ओळखलं हा कामातून गेला. तिनं याच एटीएम मोकळं केलं. हे भिकारी झालं. प्रेम वाढलं. पळून जायचं ठरलं. करेक्ट. ठरलं. पळून गेले. पैसे संपले. प्रेम कमी झालं. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला. याला लोड आला. यानं तिच्या ठेवून दिली. ती निघून गेली. हा एक दिवस मोकार प्याला आणि जाग्यावर मेला. आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकरचं प्रवचन ठेवलं. आता काय वांग सांगू का 10व्यात मी? अहो तो कसा मिळाला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी? आणि अशी पुरीनं धोका देईल. माया पुढे बसले आता 2-3. मी नावा सगळं सांगल. आपलं काम वेगळं आहे. धर्म टिकवा. आणि आता बदल होणं काळाची गरज आहे. नुसती कीर्तन ऐकू नका. तोचा मुद्दा संपायचा. त्यासाठी तुकाराम महाराजांनी गाथा केला. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. इथं होतो आपण. मी कुठे जाऊ द्या रातभर. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक गुणजन मंडपवाले माहितीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नरेंद्र कराड, अभिमन्यू पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजक संयोजक राजकीय साठी कार्यक्रमस्थ ग्रामस्थ टाका पांडुरंग शिवलीकर वकील, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ, गायक वादक गुणजन कीर्तनाला बसलेले गायक वादक मंडपवाले दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगा. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं. सगळ्यांना धन्यवाद आणि मुद्द्याला सुरुवात.
तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंतचा मुद्दाच एवढा झालाय, अभंग का घेतला आणि तो अभंग गाथा माणसासाठी का केला? तर माणसाला मानसिक समाधानाची फक्त एक वाक्य फायनल करा, कोरोना झालेल्या माणसाला जरा थोडी चांगली वागणूक द्या, त्याचा आदर करा, त्याचा आदर करा. अरे त्याला भाकरी नाही आणि त्याला अटॅक आला, आणि अटॅक हा रोग नाही. डॉक्टर बिक्टर जरा लोकांना समजून सांगत जा, अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही. पण ह्या डॉक्टर लोकांनी काय तडाखा उठवला, अटॅक अटॅक. ही काय भानगड आहे अटॅक? 1.5 वर्षामध्ये लोकांनी डॉक्टरची पदवीच पाहिली नाही. तो हृदयरोग तज्ञ का किडनी तज्ञ का बाळातपण तज्ञ, दवाखाना उघडा राहिला, झोप. त्याची काय पाहायला पाहिजे होती? पदवी. आता घोटाळा काय झाला? यांची 9वी पर्यंत परीक्षा नाही, म्हणजे कितीला गेले? 10वीला. 10वीला नाही, 11वीला. 11वीला नाही, 12वीला नाही, मेडिकलला गेले. डायरेक्ट मेडिकल, आणि ते डॉक्टर झालं आणि त्यानं हॉस्पिटल टाकलं. काला माणसं नीट होती, त्यानं एकही परीक्षा दिली नाही. त्याच्याकडे गेला एक जण पेशंट, डॉक्टर साहेब कणकण होती, झोपा. झोपले, टोचलं, उठा. तुम्हाला झालं बी काय डॉक्टर साहेब? इतक्या दिवस आयुष्य झालं माझं, मला इंजेक्शन टोचल्यासारखं वाटलंच नाही आज. डॉक्टर म्हणले ते घाई धोत्रात गेलं, ते टोचलंच नाही. हे असं झालं. म्हणजे दारुडे स्टँडवर उभं राहिलं आणि एसटी आली. एसटी आली आणि ते एसटी चढलं. मग ते मागून चढवून त्यानं ड्रायव्हर पशी बसलो. ते पेटीचं बॉक्स असतं ना बॅटरीचं, त्याच्यावर बसलं नुसता ड्रायव्हर पाहायचा. कंडक्टरनं बेल मारली, एसटी चालू झाली. एसटी 50-60 किलोमीटर गेली आणि ते ड्रायव्हर कंडक्टर चहाला उतरले. हे काय उतरलं नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर आले, कंडक्टरनं बेल मारली आणि ड्रायव्हर एसटी चालू करायचं, त्याला गेअरच सापडा. ते नुसतं इकडं तिकडं पाहायचं. हा म्हणला काय सापडून राहिले तुम्ही? तुम्हाला गेअरच सापडा ना. हा दारुडा त्या ड्रायव्हरला म्हणला, गेअर आहे का? गेअर आहे का? मी बसलो तसं पाहतोय, तुम्ही त्याला पुढे ने माघान, पुढे ने माघान. मला वाटलं तुम्हाला उपसाना मी एका खसक्यात उपसून टाकला काय झालं? 7 मीटर गाडी गेली, 60 किलोमीटर तरी उपसानं. मी चहा पे पोत उपसावला, घ्या दांडक. काय भांबावली लोक. एक जण दारू प्यायला लगवीला बसलं, लगेलं बसलं तर खाली बसून लगवी गेलं त्याने. ते वाकलं, नीट पाहा असं वाकडं झालं, सरळच व्हायला. लोक म्हणले बिघाडलं बा, ते रडायला लागले. बाकीचे मरत का काय? डॉक्टरकडे नेलं तर डॉक्टर म्हणले काही घाबरू नका, त्याला सलायनाची बिलायनाची काही गरज नाही. त्यानं घाईघाईमध्ये पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घातलं. डॉक्टरनं फक्त बटन मोकळं केलं. काय करणार? लोकांना अटॅक येऊ नये ही आधाराची गरज आहे. आणि अटॅक का आला सांगून टाकू एका मिनिटात. कोरोना झालेल्या माणसाला घरामधली वागणूक कशी होती? अपमानाशी. बोलायचं नाही, त्याच्या दारापुढून जायचं नाही. अहो त्याच्या गाईचा दूध डेअरीला घ्यायचं नाही, मग तो गायला पेत होता. त्याच्या पुढचा समजा गिरणीवाले निदळणं दिले नाहीत. काय याच्यापेक्षा काय वाईट आहे महाराज? आणि आपली लोक म्हणतात आता आपण सुशिक्षित झालो, काही याडपाड झालो. काय त्याला दळणं नाही, जेवायचं नाही, त्यांना असं पाहायचं. त्यामुळे त्याचा मानसिक तणाव वाढला. मग अटॅक का आला? तर मेंदू किती आहे? पटापटा बोला. 2 मेंदूला रक्त पुरवठा करणारी इथं शिर आहे. या रक्तामध्ये इथे जी प्रत्येकाच्या घरी गेल्यावर आशत पा इथे जाड भाग आहे.
याला ब्लड ऑफ सर्क्युलेशन नीट आहे का ब्लड ऑफ सर्क्युलेशन मेंदूला होतं मेंदूला 3 आवरण आहेत दुर्डावर